नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मसावी आणि लसावी कसा काढायचा हे बघणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सर्व प्रकारचे प्रश्न बघणार आहोत जे परीक्षेला पडतात. बघा, मसावी म्हणजे काय असते तर महत्तम सामायिक विभाजक, म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो. म्हणजे बघा काय, या संख्येपेक्षा सर्वांना भाग जाणारी मोठी संख्या ही नसते. त्यानंतर बघा लसावी म्हणजे काय असते बघा, लघुत्तम सामायिक विभाजक, म्हणजे लहानात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो. म्हणजेच काय बघा, या संख्येपेक्षा सर्व संख्यांनी भाग जाणारी लहान संख्या ही नसते. बघा आपण याचा आता प्रश्न बघूया. पहिला प्रश्न काय दिला आहे, 16, 32, 36, 48 आणि 56 यांचा मसावी आणि लसावी काढायला सांगितलं आहे. तर बघा काय काय सांगितलं आहे, 16, 32, 36, 48 आणि 56 यांचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायला सांगितलं आहे. आपण हे सर्व प्रश्न लसावी आणि मसावीवरचे हे भागाकार पद्धतीने सोडवणार आहोत. भागाकार पद्धत म्हणजे काय बघा आपण आता बघूयात. बघा 16, 32, 36, 48 आणि 56 या पाचही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातो बघा. तर या पाचही संख्यांना 2 या संख्येने भाग जातो, म्हणून 2 या संख्येने भाग द्यायचा. बघा 16ला 2 भाग दिल्यानंतर 8 राहते, 32ला 2 भाग दिल्यानंतर 16, 36ला 2 भाग दिल्यानंतर 18, 48ला 2 भाग दिल्यानंतर 2 2 4 2 चौक 8 24, 56ला 2 भाग द्या 2 2 4 2 8 16. त्यानंतर बघा काय राहतंय, 8, 16, 18, 24 आणि 28 हे पाचही संख्यांना बघा कोणत्या एका संख्येनं भाग जातो. तर बघा 2 या संख्येनं भाग जातो. बघा 2 चौक 8 2 8 16, 92 18, 2 1 2 2 2 4, 2 1 2 2 चौक 8. त्यानंतर बघा काय राहिले, 4, 8, 9, 12 आणि 14 ह्या चारही संख्यांना, 5 संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातोय बघा. 4, 8, 12 आणि 14ला 2 जातोय पण 9ला जात नाही. त्यामुळे इथं आपल्याला मसावी निघतोय बघा. म्हणजे मसावी काय येतोय बघा, मसावी बरोबर ह्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा. 2 × 2 बरोबर 4. बघा मसावी म्हणजे काय काढायचं असते तर जे आपण भाग देणार आहे ते भाग देणाऱ्या संख्येनं आतील सर्व संख्यांना भाग घ्यायला पाहिजे एका संख्येनं. आता आपण लसावी बघा. बघा 4, 8, 12 आणि 14 ह्याला आपण 2 भाग देऊ. बघा 2 2 4 2 चौक 8 हे 9 आहे असं. त्यानंतर 2 सक्क 12 आणि 2 7 14. त्यानंतर बघा 2, 4 आणि 6 ह्याला 2 भाग जातोय. बघा 2 1 2 2 2 4 हे 9 आहे असं आणि 2 3 6 आणि 7 आहे असं खाली घेतलं. त्यानंतर बघा इथं 9 आणि 3 आहे, ह्याला 3 भाग जातोय म्हणून ह्याला 3 भाग द्यायचा. बघा 1 हे 2 आहे असं, 3 3 9, 3 1 3 आणि 7 आहे असं. तर आपल्याला आता काय काढायचं आहे तर लसावी. बघा लसावी कसा काढतात बघा. आता लसावी बरोबर ह्या सर्व संख्यांचा गुणाकार आणि खाली आलेल्या संख्यांचा पण गुणाकार करायचा. बघा म्हणजे काय, 2 × 2 × 2 × 2 × 2 × 3 × 2 × 3 × 7 ह्या सर्व संख्यांचा गुणाकार करायचा. तर बघा ह्याचा गुणाकार किती होतोय बघा, 2 2 4 4 2 8 8 2 16 16 3 48 48 × 2 किती येते बघा, 48 × 2 96 आणि 3 × 7 किती येते बघा 21. आपण 96 × 21 हा जर गुणाकार केला तर बघा किती येतोय 2016. हे आपला लसावी आला. मसावी आला 4 आणि लसावी आला 2016. म्हणजे बघा आपण काय करतो मित्रांनो, मसावी काढताना ह्या सर्व संख्यांना एका संख्येनं भाग घ्यायला पाहिजे, सर्व संख्यांना. आणि लसावी काढताना जोपर्यंत प्रत्येक संख्येला भाग जातोय तोपर्यंत भाग देत राहायचं. ज्यावेळेस भाग जात नाही त्यावेळेस आपण लसावी काढून घ्यायचा. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे, 63 आणि 105 यांचा मसावी आणि लसावी काढायला सांगितलं आहे. बघा 63 आणि 105 दिले आपल्याला, यांचा आपल्याला मसावी आणि लसावी काढून घ्यायचं आहे. तर बघा 63 आणि 105 आहे, ह्या दोन्ही संख्येला कोणत्या एका संख्येनं भाग जातो बघा. तर बघा 63 आणि 105 ह्या दोन्ही संख्यांनाही 3 या संख्येनं भाग जातो. बघा 3 2 6 3 1 3 3 3 9 1 उरला 5 3 5 15. त्यानंतर राहिलं 21 आणि 35. 21 आणि 35ला बघा कशानं भाग जातोय बघा 7नं भाग जातोय. बघा 7 3 21 7 5 35. त्यानंतर बघा खाली 3 आणि 5 3 आणि 5 या संख्येला बघा कोणत्या एका संख्येनं भाग जातोय का तर जात नाही. म्हणजे आपला इथं काय येणार बघा, पहिल्यांदा मसावी. बघा मसावी बरोबर 3 × 7
बघा 3 गुणिले 7 किती येते 21. त्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे लसावी. तर बघा लसावी कसा काढायचा बघा. आता लसावी बरोबर बघा 3 आणि 5 ह्या 3ला आपण 3 भाग देऊ. बघा 3 एके 3 5 उरलं. त्यानंतर ह्या 5ला 5 भाग देऊ. बघा 5 भाग दिल्यानंतर इथं 1 राहिलं. तर बघा ह्या सर्वांचा गुणाकार करायचा. म्हणजे बघा 3 गुणिले 7 गुणिले 3 गुणिले 5. जर बघा ह्याचा गुणाकार केल्यानंतर किती होतोय बघा 7 त्रिक 21. 21 गुणिले 3 63 गुणिले 5. तर बघा 63 गुणिले 5 केल्यानंतर किती होते बघा 5 त्रिक 15 चला 1 6 30 आणि 31 315 हा लसावी आला. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता 15 20 25 आणि 45 चा मसावी आणि लसावी काढायला सांगितलं आहे. बघा 15 20 25 आणि 45 यांचा मसावी आणि लसावी आपल्याला काढायला सांगितलं आहे. तर बघा 15 20 25 आणि 45 या चारही संख्यांना बघा कितीनं भाग जातो आहे. तर बघा 5 या संख्येनं भाग जातो आहे. आपण 5नं भाग देऊ. बघा 5 त्रिक 15 5 चोक 20 5 5 25 आणि 5 9 45. त्यानंतर बघा 3 4 5 आणि 9 या चार संख्यांना कोणत्या एका संख्येनं भाग जातो आहे का तर जात नाही. म्हणून आपल्याला इथं मसावी आला. तर बघा मसावी बरोबर किती आला तर हा 5. त्यानंतर आपण खालच्या संख्येंना अजून कोणत्या संख्येनं भाग जातोय का तर बघू. बघा इथं 3 आहे, इथं 4 5 आणि 9 आहे. 3 आणि 9ला 3 भाग जातो. तर आपण 3 भाग देऊ. बघा 3 एके 3 हे 4 आहे असं, हे 5 आहे असं खाली घ्यायचं. 3 त्रिक 9. त्यानंतर बघा 4 5 आणि 3 राहते. ह्याला कोणत्या एका संख्येनं भाग जातोय का तर नाही जात. बघा आता काय येणार बघा आपला लसावी काढायचा आपल्याला. लसावी बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 3 4 गुणिले 5 गुणिले 3. तर बघा ह्याचा गुणाकार करायचा. 5 त्रिक 15 15 चौक 60 60 गुणिले 5 300 300 गुणिले 3 900 हे आपला लसावी आला. बघा लसावी आणि मसावीचा आपण आता दुसरा टाईप बघणार आहोत. बघा अपूर्णांकाचा मसावी आणि अपूर्णांकाचा लसावी आपल्याला परीक्षेत काढायला विचारतात. तर बघा अपूर्णांकाचा मसावीचं सूत्र काय बघा अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी. आणि अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी भागिले छेदाचा मसावी. हे आपण उदाहरण बघून सॉल्व करू. बघा आता उदाहरण काय दिले बघा आता 35/125 42/25 आणि 63/25चा मसावी आणि लसावी किती आपल्याला काढायला सांगितलं आहे. तर बघा पहिल्यांदा आपण अंशाचा काढून घेऊ. बघा अंशाचा लसावी आणि मसावी. त्यानंतर ह्या साईडला आपण छेदाचा काढून घेऊ. छेदाचा लसावी आणि मसावी. तर बघा अंश म्हणजे काय तर भागिले चिन्ह असते त्यावरचे सर्व संख्या म्हणजे बघा 35 42 आणि 63 हे अंश झाले. तर बघा अंशाचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे. बघा 35 42 आणि 63. बघा आपण आता ह्याचा लसावी आणि मसावी काढून घेऊ. तर बघा 35 42 आणि 63 ह्या संख्यांना कोणत्या एका संख्येनं भाग जातोय. बघा 7नं भाग जातोय. बघा 7 5 35 7 चुकून 42 आणि 7 9 63. त्यानंतर 5 6 आणि 9 या तीन संख्येला कोणत्या एका संख्येनं भाग जातोय का तर जात नाही. म्हणून आपला इथं आला मसावी. बघा मसावी बरोबर किती आला तर 7. त्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे लसावी. बघा आता 5 6 आणि 9 दिला आहे. ह्या 6 आणि 9ला 3 भाग जातोय म्हणून आपण आता इथं 3 भाग देऊन घ्यायचा. तर बघा 3 5 5 आहे असं खाली येणार. 3 2 6 आणि 3 त्रिक 9. बघा 5 2 आणि 3 या संख्येला कोणत्या एका संख्येनं भाग जातोय का तर जात नाही. तर आपण ह्याचा गुणाकार करून घ्यायचा. बघा 7 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 3. तर बघा ह्याचा जर आपण गुणाकार केला तर किती होतोय बघा 7 त्रिक 21 21 गुणिले 5. तर बघा 21 गुणिले 5 किती येते 105 गुणिले 2 गुणिले 3 6. ह्या जर आपण गुणाकार केला तर किती होतोय बघा 6 पंचे 30 आणि 6 एके 6 630 लसावी आला. तर आता आपल्याला छेदाचा लसावी आणि मसावी आपण काढून घेऊ. तर बघा छेद काय दिले 125 25 आणि 55. तर बघा 125 25 आणि 55 या तीन संख्यांना कोणत्या एका संख्येनं भाग जातोय बघा. तर यात प्रत्येक संख्येला 5नं भाग जातोय. बघा 5 2 10 5 5 25 इथं 5 5 25
5 एके 5, 5 एके 5, 11 उरलं. तर बघा 25, 5 आणि 11 या तीन संख्यांना कोणत्या एका संख्येनं भाग जातोय का? तर जात नाही. म्हणून आपला इथं आला मसावी. तर बघा मसावी बरोबर किती आला? 5. आता आपल्याला काढायचं आहे लसावी. तर बघा लसावी 25, 5 आणि 11 ह्यातल्या 25 आणि 5ला 5नं भाग जातो म्हणजे 5नं भाग देऊन घ्यायचा. बघा 5 5 25, 5 एके 5 उरला 11. बघा 5, 11 आणि 1 ह्या तीन संख्यांना कोणत्या एका संख्येनं भाग जात नाही, त्यामुळे आता आपला लसावी निघणार. बघा 5 गुणुले 5 गुणुले 5 गुणुले 11. बघा 5 5 25, 25 गुणुले 5 125, 125 गुणुले 11 किती येते बघा 125 गुणुले 11. तर बघा 11 5 55, हातच्याला 5, 11 2 22 आणि 5 27, हातच्याला 2, 11 1 11 आणि 2 13, 1375 आपला लसावी आला. तर बघा आता आपल्याला ह्याचा मसावी आणि लसावी टोटल ह्याचा काढायला सांगितला होता. तर बघा अपूर्णांकाचा मसावी काय येते बघा. आता अपूर्णांकाचा मसावी बरोबर सूत्र काय होतं? अंशाचा मसावी. तर बघा इथं अंशाचा आपण मसावी काढला किती आलाय 7 भागिले त्यानंतर छेदाचा लसावी. छेदाचा लसावी किती आलाय 1375. त्यानंतर बघा लसावी अपूर्णांकाचा लसावी काढताना अंशाचा लसावी. बघा अंशाचा लसावी किती 630 भागिले छेदाचा मसावी. छेदाचा मसावी बघा किती 5. हे आपली उत्तर आली. म्हणजे बघा अपूर्णांकाचा मसाव्याला 7/1375 आणि लसाव्याला 630/5. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता 10/7, 55/28 आणि 90/63चा मसावी आणि लसावी आपल्याला किती काढायला सांगितलं. इथं पण अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी आपल्याला काढायचा आहे. तर बघा अंश काय दिलाय 10, 55 आणि 90. ह्याचा आपण पहिल्यांदा बघा अंशाचा मसावी आणि लसावी आपण काढून घेऊ. बघा अंश काय दिलेत 10, त्यानंतर 55 आणि 90. बघा 10, 55 आणि 90 या तीन संख्यांना कोणत्या एका संख्येनं भाग जातो आपण पहिल्यांदा बघायचं. तर बघा तिन्ही संख्येला 5 या संख्येनं भाग जातो. 5 2 10, 5 1 5, 5 1 5, 5 1 5 आणि 5 40. उरलं 2, 11 आणि 18. बघा 2, 11 आणि 18 या तीन संख्यांना कोणत्याही एका संख्येनं भाग जातोय का? तर जात नाही. तर आपला इथं आला मसावी. बघा मसावी बरोबर किती आला 5. आता आपल्याला काढायचं आहे लसावी. तर बघा लसावी कसा काढतात बघा. आता इथं 2, 11 आणि 18 हे तीन संख्यांना कोणत्या एका संख्येनं भाग जात नाही, परंतु 2 आणि 18ला 2 भाग जातो म्हणून भाग देऊन घ्यायचा. तर बघा बेक बे हे 11 हाय असेल 92 18. तर बघा काय राहिलं 1, 11 आणि 9 ह्या तीन संख्यांना कोणत्या एका संख्येनं भाग जात नाही. तर बघा आपण इथं लसावी निघतोय. तर बघा काय आलं 5 गुणुले 2 गुणुले 11 गुणुले 9. तर ह्याचा गुणाकार आपण करून घ्यायचा. बघा 5 गुणुले 2 10, 10 गुणुले 11 110, 110 गुणुले 9 990 की अंशाचा लसावी आला. त्यानंतर आता आपण छेदाचा मसावी आणि लसावी आपण काढून घेऊ. बघा छेद काय दिलेत 7, 28 आणि 63. 7, 28 आणि 63 या तीन संख्यांना कोणत्या एका संख्येनं भाग जातोय आपण पहिल्यांदा बघायचं. तर बघा 7, 28 आणि 63 या तीन संख्यांना 7 या संख्येनं भाग जातो. तर बघा 7 1 7, 7 चौक 28 आणि 7 9 63. तर बघा इथं 1, 4 आणि 9 उरलं. ह्या तीन संख्यांना कोणत्या एका संख्येनं भाग जातो का? तर जात नाही. म्हणून आपला मसावी किती आला बघा मसावी बरोबर 7. आणि आता आपण लसावी काढू. बघा लसावी बरोबर इथं बघा 1, 4 आणि 9 आहे. ह्यातले एकापेक्षा जास्त संख्येला कोणत्या एका संख्येनं भाग जातोय का? तर जात नाही. तर बघा म्हणून आपल्याला लसावी काय येणार बघा आता 7 गुणुले 4 गुणुले 9. तर बघा ह्याचा आपण गुणाकार केला 7 चौक 28, 28 गुणुले 9 किती येते बघा. बघा 28 गुणुले 9 252. तर आपल्याला अपूर्णांकाचा आता लसावी आणि मसावी काढायचा आहे. तर बघा अपूर्णांकाचा पहिल्यांदा आपण मसावी काढून घेऊ. तर अपूर्णांकाचा मसावी काढण्यासाठी सूत्र काय बघा अंशाचा मसावी. अंशाचा मसावी बघा किती 5 भागिले छेदाचा लसावी. छेदाचा लसावी बघा किती 252. त्यानंतर लसावी
लसावी काढताना अंशाचा लसावी, बघा अंशाचा लसावी किती आहे 990 भागिले छेदाचा मसावी, छेदाचा मसावी किती आहे बघा 7. तर अपूर्णांकाचा मसावी 5/252 आणि अपूर्णांकाचा लसावी 990 भागिले 7. हे आपले उत्तर आले. बघा आता आपण तिसरा टाईप बघू. बघा तिसऱ्या टाईपमध्ये काय दिलं आहे, पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणुले लसावी. तर बघा 2 संख्यांचा गुणाकार दिला असेल तर त्याला बरोबर असते मसावी गुणुले लसावी. तर बघा प्रश्न काय दिला आहे बघू आपण, प्रश्न सोडवू. 2 संख्यांचा गुणाकार 588 व मसावी 7 असल्यास लसावी किती आपल्याला काढायला सांगितलं. तर बघा सूत्र काय आहे, पहिली संख्या बघा पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणुले लसावी. बघा पहिली संख्या आणि दुसरी संख्या काय दिली बघा, तरी दोन्ही संख्या न देता त्यांनी सांगितले 2 संख्यांचा गुणाकार, म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार किती सांगितला आहे 588 आणि बघा मसावी दिला आहे, तर मसावी किती दिला आहे 7 आणि आपल्याला काढायला सांगितले लसावी. तर बघा हे 7 इथं गुणतंय, ह्या साईडला नंतर भागाकार होणार, म्हणजे बघा लसावी बरोबर काय येतंय, लसावी बरोबर 588 भागिले 7. आपण जर ह्याचा भागाकार केला तर बघा किती होतोय 7×8 56 उरला 2 8 आणि 7×4 28, म्हणजे आपला लसावी किती आला 84. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, 2 संख्या 4x व 6x असून यांचा मसावी 16 आहे व लसावी 96 आहे, तर एक्सची किंमत आपल्याला किती काढायला सांगितली. तर बघा ह्याचं सूत्र काय आपण पाहिलं होतं, पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणुले मसावी. तर बघा इथं पहिली संख्या काय दिली 4x, दुसरी संख्या काय दिली 6x, लसावी किती दिला आहे बघा 96 आणि मसावी किती दिला आहे 16 आणि आपल्याला एक्सची किंमत काढायला सांगितली. तर बघा 4x गुणुले 6x जर आपण केलं तर किती येते बघा 6×4 24 x वर्ग बरोबर 96 गुणुले 16. तर बघा x वर्ग इथं आपण हाय असं ठेवलं, हे 24 ह्या साईडला घेतलं तर बघा 24 इथं गुणतंय 96 आणि 16ला भागणार, मग 96 गुणुले 16 भागिले 24. तर बघा 96 भागिले 24 जर आपण केलं तर बघा 24 × 24 24×4 96, म्हणजे काय राहते बघा 4 गुणुले 16, म्हणजे बघा x वर्ग बरोबर काय आलं 16×4 64. तर आपल्याला माहिती आहे बघा 64 हा 8चा वर्ग आहे, म्हणजे बघा x बरोबर किती येणार 8 आणि आपल्याला काढायला सांगितली होती एक्सची किंमत, तर ती किती आली 8. आता आपण पुढचा टाईप बघणार आहोत. बघा लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार असं सांगितलं. त्यानंतर बघा मोठी संख्या जर आपल्याला काढायला सांगितली तर बघा मोठा असामायिक अवयव गुणुले मसावी घ्यायचं. त्यानंतर लहान संख्या जर सांगितली तर लहान असामायिक अवयव आणि मसावी यांचा गुणाकार करायचा. बघा असामायिक अवयव म्हणजे असे एका संख्येचे असे 2 अवयव पाडायचे, त्या 2 संख्यांना नंतर त्याचे भाग नाही पडले पाहिजे, त्याला म्हणतात असामायिक अवयव. आपण प्रश्नात बघू. बघा प्रश्न बघितल्यानंतर अजून जास्त समजेल असामायिक अवयव म्हणजे काय. तर बघा प्रश्न काय दिला आहे बघा आता, लसावी 510 आणि मसावी 34 असल्यास लहान व मोठी संख्या कोणती. तर बघा आपल्याला इथं असामायिक अवयव शोधायचा इथं. तर बघा सूत्र काय होतं, लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयव यांचा गुणाकार. तर बघा लसावी किती दिलाय 510 आणि मसावी किती दिलाय 34, ह्याला आपण भाग देऊन घेऊ. बघा ह्याला 17 भाग जातोय. बघा 17 दोन्ही 34, 17×3 51 आणि 17×0 0. 30ला जर 2 भाग दिला तर किती राहते बघा 15, म्हणजे असामायिक अवयव काय आला बघा 15. आणि ह्याचा आपल्याला आता ह्याचा अवयव पाडायचा आहे 15चं. तर बघा 15चा अवयव आपण कसं पाडू शकतो बघा 3 गुणुले 2, हे झाले आपले असामायिक अवयवांचा गुणाकार. आणि आता आपल्याला काय सांगितले लहान संख्या. बघा लहान संख्येमध्ये सूत्र काय होतं, मोठा असामायिक अवयव. बघा 3 हा मोठा आहे, मग 3 गुणुले मसावी. बघा 3 गुणुले इथं 3 गुणुले 5 येणार. बघा 3×5 15. इथं मोठा असामायिक
अवयव 5 आहे. लहान संख्या काढताना 3 गुणुले मसावी गुणुले बरोबर 3 गुणुले बघा मसावी किती 34. 3 गुणुले 34 केलं तर बाकी किती येते 4 त्रिकोण 12 3 त्रिक 9 आणि 1 10 102 ही लहान संख्या आली. त्यानंतर आपल्याला सांगितली मोठी संख्या. तर बघा मोठी संख्या काढताना काय करायचं जी असामायिक अवयव आपण पाळले होते त्यातली मोठी संख्या किती आहे बघा 5 ही मोठी संख्या आणि 3 ही लहान संख्या होती. तर बघा मोठी संख्या किती आहे 5 गुणुले मसावी बघा 5 गुणुले मसावी किती आहे 34. 5 गुणुले 34 बघा 5 20 हातच्याला 2 5 त्रिक 15 आणि 2 17. 170 ही मोठी संख्या आली. लहान संख्या 102 आली. पुढचा प्रश्न बघा आता 2 संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 48 व 4 आहे. तर त्यापैकी लहान संख्या आपल्याला कोणते काढायला सांगितले. तर बघा लसावी भागिले मसावी ह्याच्यातील असामायिक अवयवांचा गुणाकार नंतर आपण काढू. बघा लसावी छेद मसावी काढायचं आपल्याला किती लसावी किती 48 मसावी किती 4 ह्याला आपण भाग दिला बघा 4 1 4 4 2 8 ह्या 12चा आपण असामायिक अवयव पाडून घ्यायचं. तर बघा ह्याचं कसं अवयव पडतात बघा 3 गुणुले 4 ह्याचं असामायिक अवयव काय आलं 3 गुणुले 4. त्यानंतर आपल्याला सांगितले लहान संख्या. तर बघा लहान संख्या म्हणजे काय असते बघा लहान संख्या बरोबर लहान असामायिक अवयव गुणुले मसावी. तर बघा लहान असामायिक अवयव किती 3 गुणुले मसावी किती आहे बघा 4 म्हणजे लहान संख्या किती आली 12. आणि आपल्याला जर मोठी संख्या विचारली असती तर आपण ती कशी काढली असती बघा मोठी संख्या बरोबर मोठा असामायिक अवयव. बघा मोठा असामायिक अवयव कोणता आहे 4 गुणुले मसावी. तर बघा मोठा असामायिक अवयव किती 4 गुणुले मसावी किती 4 4 गुणुले 4 16. लहान संख्या आली 12 आणि मोठी संख्या आली 16. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.